मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो उद्धव ठाकरे समेत विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांना नितीन गडकरींची अचानक जरा जास्त आठवण यायला लागली। नितीन गडकरींचे व्हिडिओज कापून आपला नरेटिव्ह राबवण्याचं काम यांच्याद्वारे केला जातोय, कारण मतदार यादीत घोळ आहे हा नरेटिव्ह जो या लोकांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्या कॅम्पेनला राहुल गांधींचा चेहरा चिटकलेला होता आणि मागच्या 3 निवडणुकीत आपण पाहिलेच आहे की ज्या पक्षाचं नेतृत्व किंवा ज्या आघाडीचं नेतृत्व राहुल गांधी करतात त्यांचा पराभव निश्चित असतो, कारण त्यांची विश्वासार्हता जनतेमध्ये इतकी कमी झाली आहे की ते बातमी देत असतील तर त्याला लोक फक्त मनोरंजन म्हणूनच घेतात आणि ते पुन्हा एकदा या मतदार यादीच्या कॅम्पेनच्या बाबतीत घडलेलं आहे। त्यामुळे मतदार यादीत घोळ आहे हा मेसेज लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल हे विचार करताना या लोकांनी नितीन गडकरींचीच एक व्हिडिओ घेऊन लोकांना भ्रमित करण्याचं काम सुरू केलेलं आहे। नितीन गडकरींच्या मतदारसंघातच बीजेपीने त्यांना हरवण्यासाठी मतदार यादीत घोळ केलं होतं हे सांगण्यासाठी त्यांची एक मुलाखतीमधलं फक्त 1 मिनिटाची क्लिप कापून लोकांसमोर काँग्रेसने पहिल्यांदा पसरवायला सुरुवात केली आणि त्याच वाहत्या गंगेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी आपला हात धुण्याचा प्रयत्न केला। त्या व्हिडिओमध्ये गडकरी म्हणतायत की माझ्या मतदारसंघात सुद्धा जवळपास 3.5 लाख असे मतदार होते ज्यांचं नाव यादीतून वगळण्यात आलेलं होतं। आता पत्रकार म्हणजे राजीव सरदेसाई त्यांना विचारतात की तुम्हाला हरवण्यासाठी हे सगळं केलं गेलं होतं का? तेव्हा गडकरी म्हणतात की मला याविषयी काही बोलायचं नाही आहे आणि ती व्हिडिओज आता जास्त करून सोशल मीडियावर व्हायरल केली जाते। ती व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघा की गडकरी काय म्हणतायत। दूसरा, मेरे समय चुनाव में 3.5 लाख नाम जो अब मुझे ध्यान में आया जो मेरे वोटर है वो काटे गए थे। 3.5 लाख वोटर्स ऑफ योर्स वर कट, बट कई लोग कहते हैं ये आपके खिलाफ साजिश थी कि आपको कमजोर करने के लिए नेम्स वर कट ऑफ फ्रॉम द वोटर लिस्ट। क्या ये सही है? नहीं, मैं किसी पे आरोप नहीं करूंगा, पर सच्चाई ये थी कि 3.5 लाख नाम काटे गए थे और जो मेरे वोटर थे, मेरे भांजे का काटा, ऐसे मेरे परिवार के भी लोगों के काटे। गडकरींच्या या व्हिडिओला आधार घेऊन संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन म्हणतात की बीजेपी मधला एक असा गट आहे जो की महाराष्ट्रात आहे, जो नितीन गडकरींना हरवण्यासाठी लोकसभेत कार्यरत होता। तो एक गट म्हणजे ते आरोप त्यांचे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होतं की देवेंद्र फडणवीसांचे नितीन गडकरी हे शत्रू आहेत, कोणत्याही क्षणी नितीन गडकरी परत महाराष्ट्रात येऊ शकतात, त्यामुळे त्यांना संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ही सगळी रणनीती बनवली होती असा एक नरेटिव्ह मीडियाद्वारे सध्या रचवला जातोय। खरं तर हे सगळं पाहिल्यानंतर फक्त हसायला येतं, कारण जसं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये भांडणं आहेत या बातम्या हे लोक पेरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या बातम्याला लोक महत्त्वता देत नाहीत। तशाच बातम्या हे लोक मागच्या 10 ते 12 वर्षांपासून नितीन गडकरी नरेंद्र मोदी यांच्यामधल्या भांडणांविषयी पेरताना दिसतात। नितीन गडकरी नरेंद्र मोदींशी नाराज आहेत, कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात, या बातम्या मागच्या अनेक वर्षांपासून मी ऐकतोय। आता जवळजवळ 10 वर्ष नितीन गडकरींनी मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळात पूर्ण केलेत आणि यशस्वीरित्या जे त्यांनी काम केलंय त्याचा डंका पूर्ण देशात वाजतोय। तरीही आजपर्यंत कधीच एकाही शब्दाने नितीन गडकरींनी हे बोलून दाखवलं नाही की मी बीजेपीतल्या या नेत्याशी नाराज आहे, मी बीजेपी सोडणार आहे। एकतर त्याने उलट अनेकदा हे बोलून दाखवले की मी संघाचा प्रचारक आहे, मी संघातून वाढलेला एक स्वयंसेवक आहे, त्यामुळे माझ्या विरुद्ध विचारधारेच्या पक्षात जाण्याचा मी विचारही करू शकत नाही। खरं तर एवढं लांब जाण्यापेक्षा त्या मुलाखतीतच नितीन गडकरींनी याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की नेमकं प्रकरण झालं काय होतं आणि त्या पुढचं हे काँग्रेसवाले किंवा संजय राऊत व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही, कारण नितीन गडकरींनी त्यातच पुढे म्हटलं आहे की जेव्हा आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे कळालं की 3.5 लाख मतदार वगळले गेलेत तर आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलेलो होतो आणि पूर्णपणे सगळी प्रक्रिया राबवून त्या 3.5 लाख लोकांना पुन्हा एकदा यादीत आम्ही आणलं। ती व्हिडिओ सुद्धा एकदा पहा। तो ये जो 3.5 लाख वोटर है वो फिर से अंदर आए। एक दूसरी बात, जो गलत प्रचार हुआ था उसके बाद अब लोगों को पता चला है ना संविधान बदलने वाले हैं ना संविधान बदलने के बारे में हमारी कोई पॉलिसी है। जसं बीजेपीच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कळालं की लोकसभेत आपले 3.5 लाख मतदार वगळण्यात आले होते आणि लगेच त्यांनी निवडणूक होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे ते लोक गेले, प्रक्रिया राबवली आणि 3.5 लाख लोकांची नावं पुन्हा एकदा यादीत आणली आणि त्याचा फायदा त्यांना झाला, जे की नितीन गडकरी त्या व्हिडिओमध्ये म्हणतायत। मग तीच प्रक्रिया संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते करू शकले असते जर त्या लोकांना आता आत्मज्ञान झालंय की मतदार यादीत घोळ झाल्यामुळेच लोकसभेची निवडणूक आम्ही हरलो आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सुद्धा आमची मतं चोरण्यात आली,
तर लोकसभेत चोरी झाली आहे हे जसं BJPच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कळालं आणि निवडणूक आयोगाकडे जाऊन त्यांनी आपले मतदार पुन्हा एकदा यादीत घेतले, तर तसंच तुम्हाला सुद्धा करता आलं असतं, पण तुम्ही केलं नाही. कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या पक्षाचे जे मतदार आहेत ते कधीच त्यांना सोडून गेलेत. एकनाथ शिंदेंना मतदान करणारे देखील उद्धव ठाकरेंचे समर्थकच आहेत, जे शरद पवारांसोबत आघाडी करण्यापूर्वी त्यांच्यासोबत होते, कट्टर उद्धव ठाकरेंचे समर्थक होते. पण हिंदुत्वासोबत दगा केल्यानंतर आणि शरद पवारांची शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्वीकारल्यानंतर लोकांना भ्रमनिरास झाला आणि त्यांना कळालं की बाळासाहेब ठाकरेंचे उद्धव ठाकरे हे वारस नाहीत. आणि एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्याकडे जाणारे उद्धव ठाकरेंचे म्हणजे मूळचे अखंड शिवसेनेचेच मतदार होते. ज्यांचे मतदार वगळले जातात फक्त त्याच लोकांना निवडणूक आयोग यादीमध्ये परत घेऊ शकतो, पण ज्यांचे मतदारच नाहीत ते कुठून मतदार आणतील. आणि तुम्ही अचानकपणे येऊन म्हणता की मतदार यादीमध्ये घोळ झालं होतं आणि नितीन गडकरींना हरवण्यासाठी सुद्धा एका गटाने 3.5 लाख लोकांची नावं मतदार यादीतून गायब केली. पण त्याच नितीन गडकरींच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांना जिंकवण्यासाठी त्या 3.5 लाख लोकांना पुन्हा एकदा यादीमध्ये आणलं. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण ती व्हिडिओज मुद्दा म्हणून सोशल मीडियावर व्हायरल केली जाते की नितीन गडकरींना हरवण्यासाठी BJPचे नेते प्रयत्न करताय. एकतर त्याच मुलाखतीत अजून एक मोठा मुद्दा नितीन गडकरींनी बोलून दाखवला आहे की काँग्रेस हा जातीवादी पक्ष आहे. हे दाखवण्याची हिंमत कधी काँग्रेसच्या नेत्यांची होईल? विजय वडेट्टीवारांनी समोर येऊन त्या मुलाखतीमधली ती क्लिप दाखवावी की काँग्रेस एक जातीवादी पक्ष आहे म्हणून. संजय राऊत आपल्या त्या मुलाखतीत निवडणूक आयोगाला धमकी देत आहे. राहुल गांधींनी जे दिल्लीत बोलून दाखवलं की आम्ही सत्तेत आल्यावर एका अधिकाऱ्याला शोधून तुम्ही निवृत्त जरी झाला असाल तरी तुम्ही केलेल्या चुकींची भरपाई तुम्हाला करायला लावू, आणि तशाच प्रकारची धमकी संजय राऊतांनी पुन्हा एकदा इथे महाराष्ट्रात देऊन टाकली. ते म्हणतात की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे काही नेहमीच सत्तेत राहणार नाही, कधीतरी सत्तेतून जातील, कधीतरी या जगातून जातील, तेव्हा काय करणार? संजय राऊत खरं तर काहीच करू शकत नाही. एकतर त्यांनी हे वक्तव्य देऊन मान्य केलं आहे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा जिवंत असेपर्यंत BJPला कधीच हरवू शकत नाहीत, आणि या दोघांना संजय राऊत घाबरतात. आणि ते दोघं गेल्यानंतरही संजय राऊत फक्त एवढंच करू शकतात जे त्यांनी आपली महाराष्ट्रात सत्ता असताना कंगना रनौतचं ऑफिस तोडून केलं, कार्यालय तोडून, जे दुसऱ्या दिवशी त्यांनी वृत्तपत्रात सामनामध्ये छापलं की तोड दिया. फक्त एवढंच काम संजय राऊतांना जमतं, त्याशिवाय ते काहीच करू शकत नाहीत. आणि जर यापेक्षा काही अधिक करण्याचा प्रयत्न केला तर देवेंद्र फडणवीसांसारखे नेते राजकारणात आहेत, आणि त्यांशिवाय सुद्धा अनेक नेते या गोष्टींना पाहून उदयाला येतील. जेव्हा एक राक्षसी वृत्ती सत्तेत असते त्याला विरोध करण्यासाठी दैवी वृत्ती दुसऱ्या बाजूला जन्म घेते, हे संजय राऊतांना स्वतःला पटवून दिलं पाहिजे. निवडणूक आयोग एक संवैधानिक संस्था आहे, त्याला तुम्ही धमकी देताय. जे संजय राऊत एक लोकसभेची जागासुद्धा स्वतः लढवू शकत नाहीत, राज्यसभेद्वारे संसदेत जावं लागतं, ज्याला लोक लोकसभेत देखील निवडून देत नाहीत, तो व्यक्ती आज संविधानिक संस्थेला धमकी देतोय. खरं तर नितीन गडकरींना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी एखादा फोन कॉल करावाच उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना, आणि 2-3 शिव्या द्याव्या, आणि म्हटलं पाहिजे की माझे व्हिडिओज वापरून, तेही चुकीच्या पद्धतीने, BJPच्या समर्थकांमध्येच तुम्ही खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करताय आणि जनतेमध्ये चुकीचा संदेश देताय की नितीन गडकरी आणि BJPच्या नेत्यांमध्ये अनेक अडचणी झाल्या आहेत, लोकसभेमध्ये त्यांना हरवण्यासाठी BJPच्या नेत्यांनीच प्रयत्न केला. असे कारस्थानं फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात, युतीसोबत किंवा आघाडीसोबत. ज्या ताटात आपण खातो त्यातच घाण करणं हे फक्त उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या गटातले लोकच करू शकतात. देवेंद्र फडणवीसांचं, नरेंद्र मोदींचं नाव वापरून निवडणूक जिंकायचं आणि जिंकल्यानंतर मुख्यमंत्री पद घेण्यासाठी लगेच शरद पवारांच्या पायात जाऊन पडायचं, हे BJPच्या विचारसरणीत बसत नाही. विरुद्ध विचारधारेचे लोक जरी असले तरी सरकार ही BJPच्या विचारांनी चालते, हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. नितीन गडकरींनी खरंच एकदा फोन करून उद्धव ठाकरेंना समज दिली पाहिजे की असे व्हिडिओज वापरत जाऊ नका. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.